तिकडे उसाला प्रति टन 3500 रुपये भाव द्यावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत। मागणीबाबत सरकारनं आणि सोलापुरातील कारखानदारांनी निर्णय घेतला नाही तर उद्यापासून पाणीही बंद करणारे असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय। डॉक्टरांची तपासणी सुद्धा नाकारणारे अशी भूमिका शेतकरी उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। तर उद्यापर्यंत जिल्ह्यातील सर्वच कारखाने बंद पाडू असा थेट इशाराच शेतकरी संघटनांनी पंढरपुरात दिलाय। ऊस दरासाठी सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र होत आहे। याचबाबत उपोषणकर्ते आणि शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। गेल्या 5 दिवसापासून उसाला दरवाढ प्रतिटन दरवाढ मिळावी यासाठी शेतकरी पंढरपुरात उपोषणाला बसलेत। आज 5वा दिवस आहे। उपोषणकर्त्यांची प्रकृती आहे जी आता खालावत चाललेली आहे। तरी देखील कारखानदारांकडून उसाला प्रतिटन 3500 रुपये किंवा अधिकचा भाव मिळत नाही। आपल्यासोबत शेतकरी नेते असणारे समाधान फाटे आहेत की जे स्वतः या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उपोषणाला बसलेले आहेत। दादा, काय 5वा दिवस आहे, अजूनही चर्चा नाही, काय कारखानदारांची भूमिका आहे? कारखानदारांनी आता एकत्र येऊन आमच्या उसाला दर दिला पाहिजे। शेजारच्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यातनं ऊस जाऊन 3500 रुपये दर मिळतो। मग तुम्ही आपल्या जिल्ह्यातले का तुम्ही देऊ शकत नाही? तुम्हाला आम्ही वर्षानुवर्ष चेअरमन केलं, तुमच्या वडिलाला केलं, तुम्हाला केलं, तुम्हाला आमदार केलं, तुम्हाला सगळ्या खुर्च्या दिल्या। आम्ही काय योग्य मागतोय ना? काय इशारा द्याल कारखानदारांना? आम्ही आता उपचार बंद करणार आहे। आम्ही आजपासून उपचार बंद करणार आहे संध्याकाळपासून, आणि नाही जर निर्णय घेतला उद्यापासून पाणी बंद करणार आहे। खरं तर आजपासून उपचारालाही साथ देणार नाही, आणि जर कारखानदारांनी आणि सरकारनं ऊस दराबाबत निर्णय नाही घेतला तर पाणी सुद्धा थेट बंद करायचा इशारा घेतलाय। आपल्यासोबत शेतकरी आहेत, हे शेतकरी सुद्धा आक्रमक होताना दिसत आहेत। वारंवार उसाला भाव मिळावा ही शेतकऱ्यांची, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांची सुद्धा काय भूमिका आहे ही सुद्धा जाणणं आज गरजेचं आहे। काय भूमिका असणार आहे? काय भूमिका असणार आहे? काल इथं रस्ता रोको झालेला आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। तरी कुठलाही कारखानदार असेल, शासन असेल, ह्याचं कोणतंही इथं पुढे येऊन बोलायला तयार नाहीत, आणि उपोषणकर्त्याची एकदम परिस्थिती खालावत चाललेली आहे।